आपण जे कष्ट करतो त्याचं योग्य फळ मिळत नाही हे तुमचं विधानच चुकीचं आहे. कष्ट केल्यानंतर फळ मिळत नाही असं होणारच नाही. कारण हे विधान करणं म्हणजे आजच्या सरळ सरळ विज्ञानाला आव्हान देण्यासारखं आहे. विज्ञानाचा बेसिक नियम असा आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग आज मी समजा अमुक अमुक कर्म केलेलं आहे असं समजा, म्हणजे कर्माची उडी 2 फुटाची मारलेली आहे. पण गतजन्मामध्ये 10 फुटाची निगेटिव्ह उडी जर मारलेली असेल तर 10 फुटाचा निगेटिव्ह खड्डा खणलेला आहे. तर त्या 10 फुटाच्या खड्ड्यामधले तुम्ही आत्ता योग्य कर्म करून फक्त 2 फुटाची भर घातली, तो उरलेला 8 फूट अजून खड्डाच आहे. त्यामुळे आपण आपल्या कर्माने किती मोठा खड्डा खणलेला आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. आणि आपण फक्त म्हणतो मी सत्कर्म केलं आणि मला त्याचं फळ मिळालं नाही. शक्यच नाही, मिळालंच पाहिजे. फक्त आपला प्रत्येकाचा खड्डा किती मोठा आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून संतांनी 2 वाक्य सांगितली महत्वाच्या ज्ञानाच्या गोष्टी. 4 नाही सांगत आहे, 2च सांगतो. महत्वाच्या 4 आहेत पण इथं संबंधित 2च गोष्टी सांगतो. पूर्वीच्या काळी गुरुही 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सर्व ज्ञान दिल्यानंतर जेव्हा गुरु सांगायचा शिष्याला, आता तू सर्वज्ञानी झालास, आता माझ्यापासून आश्रमातून बाहेर हो आणि जगामध्ये सगळ्यांना ज्ञान दे. त्या वेळेला म्हणजे बघा 12 वर्ष तपश्चर्या गुरुही राहून करून संपूर्ण शरणागती श्रद्धा सबुरी जे काय असेल हे सगळं आणि नॉलेज ॲक्वायर केल्यानंतर ज्ञानाची शिदोरी 4 गोष्टींची दिली जायची. त्यातल्या 2 गोष्टी आत्ता सांगतो. पहिली गोष्ट अशी होती जे गुरु शिष्याला सांगायचा, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आयुष्यात काहीही प्राप्त होणार नाही. पुन्हा सांगतो, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आयुष्यात काहीही प्राप्त होणार नाही. ही ज्ञानाची पहिली गोष्ट तो सांगायचा. आणि दुसरी गोष्ट, योग्य वेळ येईपर्यंत केलेले सर्व प्रयत्न हे विफल होतात. बघा पुन्हा सांगतोय, योग्य वेळ येईपर्यंत केलेले सर्व प्रयत्न हे वाया जातात, विफल होतात. आपल्याला असं एक वाटेल की ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत की प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय काही प्राप्त होणार नाही आणि योग्य वेळ येईपर्यंत केलेले सगळे प्रयत्न वाया जाणार. देन व्हॉट एम आय सपोज टू डू? तर त्याचं उत्तर असं आहे की ह्या दोन्हीचा कॉम्बो पॅक आहे. म्हणजे योग्य वेळ काय आहे मला माहिती नाही, पण ती जी काय परमेश्वराने ठरवलेली योग्य वेळ असेल ती येईपर्यंत मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहणार. म्हणजे मी सत्कर्म करत राहणार. त्याचं फळ मला कधी मिळणार आहे माहिती नाही. ती परमेश्वराने ठरवलेली वेळ आहे किंवा माझ्याच कर्मांनी ठरवलेली वेळ आहे जी मला माहिती नाहीये. पण आज ना उद्या समजा असं गृहीत धरा तुमच्या समोर एक दगडाची भिंत आहे. समजा तुम्हाला सुदैवाने माहिती आहे की 4 फुटाची रुंदीची भिंत आहे आणि पलीकडे प्रचंड मोठा पाणी आहे जे तुम्हाला हवं आहे. तुमच्यापाशी एक लहानसा हातोडा दिलेला आहे. तुम्हाला ते पाणी यायला हवं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? त्या 4 फुटीच्या रुंदीच्या भिंतीला रोज हातोडा मारायला पाहिजे. गणिताने सांगू शकाल किती वेळेला ठोका मारल्यानंतर तिथे एक भोक पडेल? नाही. इथं निदान तुम्हाला माहिती तरी आहे की चला 4 फूट विड्थ असलेली भिंत आहे. कदाचित आजच्या विज्ञानामुळे मॅथमॅटिक्समुळे तुम्ही किती प्रेशरनी तो हातोडा मारणार आहात ह्याचं गणित मांडून तुम्हाला कॅल्क्युलेटरनी कम्प्युटर सांगेल सुद्धा की 10 लाख वेळेला हातोडा मारल्यानंतर एक भोक पडणार आहे ज्यामुळे तिथून पलीकडचं पाणी येणार आहे. पण त्या भिंतीची रुंदी माहितीच नसेल तर तुम्ही काय करणार? हातपाय गाळून बसणार का हातोडा मारत राहणार? सांगा ना मला. हातोडा मारत राहणं हे माझं काम आहे, कारण मला नक्की माहिती आहे की या भिंतीच्या पलीकडे मला हवं असणारं पाणी आहे, समुद्र आहे. ती भिंत किती रुंद आहे, कधी फुटेल मला माहिती नाही आहे. त्याची गंमत अशी आहे पुन्हा की एवढंच जरी भोक पडलं ना की नंतर पाण्याचा फोर्स एवढा आहे की एवढ्याशा भोकाचं एवढं मोठं भगदाड व्हायला वेळ लागणार नाही. गरज आहे ती पहिल्यांदा एक छेद द्यायची, एक भोक पडायची. त्यासाठी फक्त हातोडा मारत राहायचं असतं. सत्कर्माचा हातोडा मारत राहायचा कर्माच्या भिंतीवरती. वाट पाहायची कधी एक छिद्र पडलेलं दिसेल. एक छिद्र जरी पडलं आनंदाने बेहोश व्हा. पलीकडच्या प्रेमाचा सागरात एवढी ताकद आहे की त्या छिद्राचं मोठं भगदाड होईल आणि तो सगळा समुद्र तुमच्यापाशी येईल. दिस इज व्हॉट आय हॅव डन इन माय लाईफ अँड दॅट इज द की टू द सक्सेस. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ काय?
की फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म करत राहा, ते माझ्या हातात आहे. फलप्राप्तीची वेळ काय आहे मला नाही माहिती, पण मी हातोडा मारला नाही तर पाणी नक्कीच येणार नाहीये. किती हातोड्याचे घाव मारल्यानंतर पाणी येईल माहित नाहीये, पण कधीतरी येणार एवढं नक्की माहितीये. सो माय जॉब इज टू जस्ट कीप ऑन हिटिंग. कर्माच्या भिंतीवरती सत्कर्मांचा हातोडा मारत राहायचा, एवढं आपल्या हातात आहे.